चांगले नाव विपुल धनापेक्षा इष्ट होय. प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपापेक्षा उत्तम आहे. चांगलं नाव म्हणजे आपलं नाव चांगलं असणं, म्हणजे नीतिमत्वासाठी आपलं नाव कुणीतरी घेतं ज्यावेळेस, म्हणजे आपलं नाव समाजात चांगलं असतं, सगळ्या ठिकाणी चांगलं असतं की बाबा तो मुलगा आहे ना खूप चांगला आहे, तो माणूस आहे ना खूप चांगला आहे, त्यात तो असं करतो, किंवा चांगलं नाव म्हणजे नीतीने वागणारा. आता अब्रामाचं नाव कसं चांगलं होतं, विश्वासणाऱ्यांचा पिता. नोहाला काय सांगितलं होतं, एकच नीतिमान माणूस देवाला दिसला, म्हणजे तो नोहा एकच नीतिमान होता अख्ख्या संपूर्ण जगात. सगळ्यांचा पाण्याने नाश केला पण नोहाला वाचवलं. मग इथं काय सांगितलंय, चांगलं नाव विपुल धनापेक्षा इष्ट. विपुल धन म्हणजे खूप मोठं प्रॉपर्टी, एवढे मोठी प्रॉपर्टीपेक्षा चांगलं नाव खूप महत्वाचे. म्हणजे आपलं नाव बदनाम असणं, म्हणजे कधी कधी कुणी खोटे नाटे आरोप टाकतात त्यासाठी नाही, कधी कधी आपल्याला परीक्षेतून देव नेत असतो म्हणून कधी कधी आपल्यावर खोटे आरोप होतात, पण आपल्याला माहित असतं आपण खरे आहेत का खोटे आहेत. मग त्यावेळेस इथं काय सांगितलंय, चांगलं नाव म्हणजे आपण नीतीने जेव्हा वागतो तर ते चांगलं नाव विपुल धनापेक्षा इष्ट. विपुल धन म्हणजे काय, खूप मोठ्या प्रॉपर्टीपेक्षा चांगलं नाव महत्वाचं आहे. आणि प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे. त्याच्या पुढचं चौथं वचन मी तिसरं वचन वाचते. चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो, भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. चतुर मनुष्य, चतुर म्हणजे बुद्धिमान, ज्याला बुद्धी आहे, तो काय करतो, जेव्हा अरिष्ट म्हणजे संकट येतं तेव्हा तो लपतो, कशाचा तरी सहारा घेतो. म्हणजे इथं त्याचा ऍक्च्युली अर्थ काय असं नाहीये की एखादं मोठं संकट आलंय, सुनामी आलंय आणि तो लपलाय आणि तो वाचला गेला, असं नाही. की इथं असं सांगितलंय, अरिष्ट केव्हा येतं, सैतान आपल्यावर हल्ला करतो तेव्हा अरिष्ट येत. सैतान आपल्याला त्रास देतो की नाही. सैतानाचं काय काम आहे, देवाच्या लोकांना काय, सगळ्या लोकांना, मनुष्य जातीला काय करायचा, त्रास द्यायचं, त्यांचं वाईट करायचं, त्यांचं जेवढं होईल तसं तेवढं वाईट करायचं. मग आता तिथं काय सांगितलंय की ज्या वेळेस चतुर मनुष्य असतो तो सैतान काय करतो, आपल्यावर हल्ले करतो, अनेक हल्ले करतो. आणि मग तो काय करतो, चतुर मनुष्य ज्याला देवाबद्दलचं ज्ञान आहे, चतुर मनुष्य त्या अरिष्ट येत असून लपतो म्हणजे परमेश्वराच्या संरक्षणाखाली लपतो आणि सुरक्षित राहतो. पण जो भोळा आहे, ज्याला देवाचं ज्ञान नाहीये, तो सरळ ज्याला देवाचं ज्ञान नाही त्याच्यावर सैतान खूप लवकर अटॅक करतो. जर आपल्याला माहित नाही की सैतान कशा मधून आपल्यामध्ये येतो, हे जर आपल्याला गोष्टी माहित नसतील तर तो आपल्याला अटॅक करणार. तर बघा, सैतान कुठून येतो आपल्यात, सगळ्यात महत्वाचं भीतीमधून तो येतो. जर आपल्या जीवनात भीती असेल, कशाची पण भीती, की मला असं होईल, मला तसं होईल, किंवा माझं उद्या काय होणार, माझं असं तसं, खूप हजारो गोष्टींची भीती असती माणसाला, आणि त्या भीतीतून सैतान एंट्री करतो. मग आपल्याला ते माहिती पाहिजे. जर भीती वाटली, अजिबात कशालाच घाबरायचं नाही. मग इथं ज्यावेळेस चतुर मनुष्य असतो, जो बुद्धिमान असतो, ज्याला देवाचं ज्ञान असतं, तो अरिष्ट आलेलं पाहून देवाच्या संरक्षणाच्या हाताखाली लपतो. म्हणजे त्या कुठल्याही सैतानाच्या हल्ल्याला तो बळी पडत नाही. आणि जे भोळे, ज्यांना माहीत नसतं, देवाचं ज्ञान नसतं, ते काय करतात, सरळ पुढे जातात आणि पूर्णपणे नाश पावतात, हानी पावतात, असं तिथं वचन लिहिलंय. पुढचं आहे चौथं वचन. नम्रता व परमेश्वराचे भय यांचं पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. नम्रता म्हणजे काय, चांगलं वागणं. नम्रता म्हणजे काय, चांगलं म्हणजे एकदम आपण कुणाला उद्धटपणे उत्तर न देणं, आपल्या मनातून ती नम्रता पाहिजे. आपण मागच्या वेळेस आपण मत्ते 5 मध्ये बघितलंय, दीन होणं म्हणजे काय, नम्र होणं. आपण देवासमोर नम्र पाहिजे, माणसासमोर पण नम्र पाहिजे. आपण कुणालाही उद्धट सारखं फडाफडा बोलायचं नाही. आपण कुणालाही
त्रास द्यायचा नाही, किंवा मी खूप श्रीमंत आहे, किंवा मी खूप हुशार आहे, किंवा मी माझ्याकडे खूप पैसे आहेत, किंवा माझ्याकडे चांगलं घर आहे, किंवा कुठलीही माझ्याकडे खूप बुद्धी आहे, चांगली नोकरी आहे, अशा कुठल्याही गोष्टीचा गर्व करून काय करतात लोक एकमेकाशी कम्पेअर करतात आणि दुसऱ्याला तुच्छ लेखतात. म्हणजे जो समोरचा माणूस असेल, जो समजा 8वी शिकलेला माणूस असेल, तो काय करतो, 5वी शिकलेल्या माणसाला तुच्छ लेखतो. 10वी शिकलेला माणूस 8वी शिकलेल्या माणसाला तुच्छ लेखतो. मी बघ किती हुशार, तू काय हुशार आहेस का? मग तसं करायचं नाही. नेहमी नम्रतेने वागायचं. कुणी कसाही असू दे, गरीब असू दे, कसाही असू दे, आपण त्याच्यावर प्रीती करायची काय आणि त्याच्याशी चांगलं वागायचं. मग इथं जे कोणी नम्र राहतील त्यांना आपोआप जीवनामध्ये त्यांच्या, इथं काय सांगितलं देवाचं वचन, नम्रता म्हणजे सगळ्यांसमोर नम्रतेने वागणं, उद्धट न बोलणं, सगळ्यांवर दया करणं, स्वतःला शहाणं समजायचं नाही, देवासमोर नम्र व्हायचं, माणसासमोर नम्र व्हायचं आणि परमेश्वराचं भय धरायचं. परमेश्वराचं भय धरायचं म्हणजे काय, ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या आपण करायच्या नाही. देवाला ज्या ज्या गोष्टी आवडत नाही त्या करायच्या नाही. मग त्याचं बक्षीस आपल्याला रिवॉर्ड देतो देव. तर 2च गोष्टी पाळायच्या, आपल्याला आपोआप खूप मोठ्या गोष्टी मिळणार आहे. काय, कुठल्या 3 गोष्टी मिळणार आहे? नम्रता व परमेश्वराचे भय यांचं पारितोषिक म्हणजे काय, बक्षीस, धन, सन्मान आणि जीवन. धन म्हणजे खूप मोठी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. जे बघा जगात थोडासा अभ्यास करायचा आपण, ज्यावेळेस परमेश्वराचं एखादं वचन सांगत असतं तर त्यात बघायचं की बघा आता अमिताभ बच्चन आपल्या जातीचा नाहीये, पण त्याला बायबल मधले खूप ह्या गोष्टी, नम्रता आणि कसं पुढे जायचं हे माहित आहे. काय काय जे लोक मोठे झालेत त्यांचा जरा अभ्यास करायचा. बघा ते अमिताभ बच्चन नेहमी डायरेक्टरला स्वतःहून फोन करतात, कुछ मेरे लिए काम है क्या, असं ते नम्रतेने वागतात. आणि मग त्या आपला रूल फॉलो करून ते मोठ्या पोझिशनला गेलेत. केवढं मोठं नाव आहे त्यांचं. मग अशा प्रकारे जर विधर्मी लोक आपल्या बायबलला फॉलो करून काय करतात, मोठ्या पोझिशनला जातात. मग आपण आपल्या बायबलला फॉलो करायला पाहिजे की नाही? नम्रतेने वागायचं. आणि नम्रता आणि परमेश्वराचं भय ह्यांचं पारितोषिक धन तर मिळतं, म्हणजे खूप मोठी प्रॉपर्टी आपल्याला मिळते. दुसरं सन्मान, सगळीकडे आपला सन्मान होतो, आपलं नाव होतं. आपोआप आपलं नाव फेमस व्हायला लागतं. धन तर मिळतं, नाव फेमस होतं. आणि तिसरं आहे ते जीवन, म्हणजे सार्वकालिक जीवन. आपला इकडचा आत्मा फक्त 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80, 90, 100 वर्षापर्यंत आपण जगणार. पण तो जो आत्मा आहे ना आपला, तो परमेश्वराने आपल्यात टाकलेला, तो आत्मा कधी मरत नाही. तो आत्मा कंटिन्यू जिवंत राहतो. मग त्या आत्म्याला नरकाचं जीवन पाहिजे का स्वर्गाचं? कुठलं पाहिजे? स्वर्गाचं जीवन पाहिजे ना आत्म्याला, आपल्या स्वर्गीय जीवन. म्हणून मग आपण काय करायचं, नम्रता धरायची आणि परमेश्वराचं भय धरायचं. म्हणजे मग आपल्याला स्वर्गाचं जीवन काय होतं, मिळतं. सार्वकालिक जीवन म्हणजे काय, सार्वकालिक जीवन आपल्याला मिळतं. अजून पुढे आहे 6वं वचन, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. म्हणजे हे पेरेंट्ससाठी, म्हणजे पालकांसाठी हे वचन आहे की मुलं लहान असताना त्यांच्या स्थितीला अनुरूप, म्हणजे त्यांची स्थिती बघा आणि त्यानुरूप त्यांना काय करायचं, देवाचं शिक्षण द्यायचं. म्हणजे ते वृद्धपणी, म्हणजे ते म्हातारे झाले तरी त्या शिक्षणापासून दूर जाणार नाही. बघा लहानपणापासून एखाद्या मुलासमोर जर त्याचे आई वडील दर रविवारी चर्चला जात आहेत, नंतर मग रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतायत, रोज चांगलं वागतायत, गरिबांवर प्रेम करतायत, नम्रतेने वागतायत, चांगले वागतायत, हे सगळं जर ते रोज प्रार्थना करतायत, संकटाच्या समयी कुठलेही चुकीचे वाक्य तोंडातून काढत नाही की माझं असंच का झालं, देव माझं असंच का करतो, हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण आपल्या संकटाच्या समयीत आपल्या तोंडातून चुकीचे वाक्य काढतो तेव्हा तिथं
देवाचा गौरव होत नाही, देवावर विश्वास ठेवत नाही, ह्याचा अर्थ असा असतो. मग जो लहानपणापासून जर एखादा मुलगा मुलगी बघतोय की संकटाच्या समयी आपले आई वडील कसे वागतात, दशमांश देतात, रोज प्रार्थना करतात, देवावर विश्वास ठेवतात, एखादी गोष्ट मिळत नसेल तर त्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना करतात आणि बोलतात पॉझिटिव्हली की नाही माझा विश्वास आहे हे असं असं होणार आहे, आणि मग त्या गोष्टी तो लहान मुलगा मुलगी बघून मोठे मोठे होत जातात, त्यांचं देवावर प्रेम होतं आणि ते कधीही देवाला सोडत नाही. जेव्हा लहानपणापासून आई वडिलांचे ह्या सगळ्या गोष्टी बघतात तेव्हा ते लहान मुलं देवाच्या शिक्षणापासून कधीही परावृत्त होत नाही. मग पुढं काय, धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो. म्हणजे जो कोणी कर्ज देतो तो आणि जो कर्ज घेतो, कर्ज घेणाऱ्या माणूस कर्ज देणाऱ्या माणसाचा दास होतो. अजून 2-3च वचन आहेत ते सांगते. पुढं आहे जो 8व्या वचनात दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो. दुष्कर्म म्हणजे कोणते, वाईट गोष्टी, वाईट जे काही वाईट आहे त्याची पेरणी आपण करायची नाही. मग त्या वाईट गोष्टी जर आपण पेरल्या तर आपल्या जीवनात वाईटच होणार. आपण जे आपण जर पेरूची बी पेरली तर पेरूच झाड येणार ना, का द्राक्षाचं झाड येणार नाही ना, पेरूच झाड येणार. आंब्याची बी कोय पेरली तर आंब्याचं झाड येणार. तसं आहे, आपण जे आपण चांगलं पेरलं चांगलं आपल्या जीवनात होणार, आपण वाईट पेरलं वाईट आपल्या जीवनात होणार. म्हणून इथं सांगितलंय जो दुष्कर्म करतो तो अनर्थाची कापणी करतो. पुढे आहे ज्याची दृष्टी 9व्या वचनात, ज्याची दृष्टी उदार आहे त्याचे कल्याण होते कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो. म्हणजे आपण गरिबांवर आपल्या अन्नातला काही भाग जेव्हा आपल्या घरात कामवाले येतात किंवा कुणी पण येतं, गरीब आहे तो, त्याची ऐपत नाहीये, त्याला जेव्हा आपण आपल्या अन्नातून गरिबांना देतो किंवा ज्याची दृष्टी उदार असते, एखादा गरीब माणूस किंवा स्त्री आहे त्यांच्याकडे पैसे नाहीये तेव्हा आपण त्यांना मदत करतो, त्यावेळेस इथं काय सांगितलंय की त्यावेळेस आपलं कल्याण होतं. गरीब, येशूनी नेहमी सांगितले गरीब ह्या जगात कायम असतील, आपण श्रीमंतांना ठेवले त्यांच्यासाठी, आपण त्यांना काय करायची, मदत करायची. नेहमी त्यांना काय करायची, आपण मदत करायची. म्हणजे ओळखून, सत्य ओळखून त्यांना आपण काय करायची, मदत करायची. पुढं आहे 13व्या वचनात लिहिले, आळशी म्हणतो बाहेर सिंह आहे, भर रस्त्यावर मी ठार होईन. म्हणजे आळशी माणसाला काम करायचं नसतं म्हणून तो खोटं काही कारण सांगतो, म्हणतो मी काय घराच्या बाहेर जाणार नाही, बाहेर सिंह आहे, रस्त्यावर कोण फिरतोय, सिंह फिरतोय, लायन फिरतोय असं तो म्हणतो, आणि म्हणून मी काय घराच्या बाहेर जाणार. म्हणजे त्याला काम करायचं नसतं म्हणून तो काहीही कारण काय करत राहतो, सांगत राहतो. म्हणून मग आपण आळशीपणा करायचं का नाही. आज जगात बघायचं की कितीतरी लोकांना नोकऱ्या नाहीयेत, कितीतरी लोक इतके तळमळत आहेत, बघतो आपण की त्यांना काम करायची इच्छा आहे पण त्यांना ते घरात बसलेत, त्यांना लॉकडाऊन मध्ये त्यांच्या नोकऱ्या गेल्यात आणि ते तळमळत आहेत, त्यांच्या कर्जाचे हप्ते जात नाही, त्यांच्या मुलांना व्यवस्थित खायला मिळत नाही, खूप गोष्टी अशा होत राहिलेल्या आहेत. तर मग अशा वेळेस आपण आळशी बसायचं नाही, आपण काही ना काहीतरी काय करायचा, उद्योग करायचा. जे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी हे की जर तरुण मुलं शिकलेले आहेत चांगले आणि म्हणतात आम्हाला कामच नाही करायचं, दिवसभर खाणार पिणार आणि टीव्ही बघत बसणार, त्यांच्यासाठी. जर आपल्याकडं जर शक्ती आहे, बुद्धी आहे, सगळं देवाने व्यवस्थित दिलं तर आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि देवाला ते आवडतात, आळशी लोक देवाला आवडत नाही. कारण तिथं वचन सांगितलंय की आळशी काय होतो, दरिद्री होतो. म्हणून आपण काय करायचं, काम करायचं. आणि अजून 14व्या वचनात लिहिले, परस्त्रीचं मुख मोठा खाडा आहे. म्हणजे परस्त्री म्हणजे आजकालच्या मुली किंवा आजकालच्या काय मॅरिड बायका पण असतात ना, त्या खूप गोड बोलतात फेसबुकवर किंवा कशा पण. त्या काय करतात, त्या चांगल्या मुलांना, चांगल्या माणसांना त्या काय करतात, अट्रॅक्ट करून व्यभिचाराच्या पापात पाडतात. म्हणून इथं सांगितले परस्त्री गोड बोलणारे असतात खूप, म्हणजे त्यांच्या मुखातून जसं काय मध निघतो एवढा त्या गोड बोलतात आणि त्याच्यामुळं तरुण मुलं माणसं काय होतात, अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळं व्यभिचाराची पाप
घडतात. म्हणून इथं सांगितलं खाडा म्हणजे खड्डा आहे, परस्त्रीचं मुख म्हणजे जी दुसरी स्त्री आहे तिचं मुख म्हणजे मोठा खड्डा आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांच्यापासून लांब राहायचं आपण, असं इथं सांगितलंय. आणि 15व्या वचनात आहे की बालकाच्या हृदयात मूर्खता जडलेली असते, शासन वेत्र त्याच्यापासून तिला घालून देतात. म्हणजे काय, बालक जे असतात, लहान मुलं, ते मूर्खच असतात. म्हणजे त्यांना काही चांगलं वाईट कळत नाही, ते जास्तीत जास्त चुकीचंच करायला बघतात. अभ्यास कर म्हटलं अभ्यास करत नाही, नंतर अजून वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या चुकीच्या करतात. पण इथं काय सांगितलंय की जर ते चुकीच्या गोष्टी करायला लागले तर त्यांना फटके द्यायचे. आई वडिलांनी काय द्यायचे, त्यांना मारायचं असं सांगितलंय देवाच्या वचनात. जर चुकीचं वागले मुलं तर त्यांना काय करायचं, शासन करायचं, आणि मग ते शासन केल्यावर ते मुलं पुन्हा चुकीच्या मार्गाला जाणार नाही. तर 3च वचनं राहिले ते सांगते. गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नको. कधीही गरीबाला आपण त्रास द्यायचा नाही. का तर तू गरीब आहे. काय काय लोक बघा गरीब लोकांना खूप त्रास देतात. तू तिथं बस, त्याला सन्मान देत नाही गरीबाला, तू खाली बसायचं, तू खुर्चीवर बसायचं नाही, तू गरीब आहेस म्हणून तू नुसतं खालच्या लेवलला राहायचं, तसं करायचं नाही. गरीब असू दे श्रीमंत असू दे, सगळ्यांशी चांगली वागणूक ठेवायची. जसं आपण श्रीमंत माणसाबरोबर वागतो तसंच आपण गरीब माणसाबरोबर पण काय करायचं, वागायचं. शेवटचं वचन आहे, जो आपल्या धंद्यात चपळ असतो तो त्याचं स्थान कुठं आहे, राजासमोर. जो आपला धंदा चांगला करतो, म्हणजे एकदम त्याच्यात काय काय मला सुधारणा करता येईल, अशा सगळ्या आपण नेहमी आपल्या जॉब बद्दल नेहमी एकदम डीप मध्ये विचार करायचा. म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो की नाही जॉब मध्ये, म्हणजे धंद्यात चपळ म्हणजे काय, चांगला धंदा करणं. मग आता ते जॉब नोकरी असू दे किंवा धंदा असू दे, आपण नेहमी तो कसा वाढला जाईल त्याचा विचार करायचा. इथं काय सांगितलंय, जो आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय, त्याचं स्थान राजासमोर आहे. म्हणजे जो धंद्यात चपळ असतो, म्हणजे जो आपल्या नोकरीबद्दल आपल्या धंद्याबद्दल नेहमी विचार करतो की मी माझं काम अजून चांगलं कसं प्रकारे करू शकतो. आता समजा मी नेहमी विचार करते, मग हिच्यासाठी मी काय प्रयत्न करू, हा मुलगा अजिबात काही वाचत नाही, मग तिच्यासाठी मी काय करू, काय केल्याने त्यांना अट्रॅक्ट होतील ते अभ्यासाला, कशा प्रकारे ते वाचतील, असं मी विचार करते नेहमी. त्या मुलांना कसं मी गोष्टी सांगू किंवा कसं तरी त्यांना यायलाच पाहिजे असे विचार करते मी सारखे. मग त्याच्यासाठी पैसे गेले तरी काय हरकत नाही, मी वेगवेगळं साहित्य आणते. किंवा एखादा माणूस असेल तो त्याचं आता समजा एखादी कामवाली आहे, मग ती काय एखादी कामवाली जर नीतीने वागणारी असेल, देवाला भिवून वागणार, ती काय करते, माझं काम मी कसं चांगलं करेल, मी चांगले स्वच्छ भांडे कसे घासल, किंवा ह्यांचं घर आता मी महिना झाला सोफे बिफे ओढून मी स्वच्छ केलं नाही तर मी ते स्वच्छ करल, जाळ्या काढल, मी माझं काम कसं परफेक्ट रीतीने हे करल असं बघल. किंवा एखादा कुठला धंदा असेल तर तो धंदा मी कसा वाढवेल, कशा प्रकारे मी जर ही सवलत दिली तर कस्टमर माझ्याकडे येतील, किंवा ती सवलत दिली तर एवढे गिराईक किराणा मालाची माझ्याकडे येतील, घरपोच होम डिलिव्हरी, हे ते असे अनेक काय 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 बघा लोक काय करतात, धंदा वाढवण्यासाठी काहीतरी आपले प्लॅन करतात आणि त्याप्रमाणे त्यांचा धंदा वाढतो पण. म्हणून मग इथं काय सांगितलं, जो आपल्या धंद्यात चपळ असतात कोणी तुला दिसतो का, त्याचं स्थान राजासमोर आहे. जो धंद्यात चपळ आहे राजासमोर म्हणजे काय, साधे लोक बसतात का राजासमोर? राजासमोर एकदम हाय क्लास लोक बसतात, मंत्री संत्री सगळे असे बसतात. मग जो धंद्यात चपळ त्याचं स्थान राजासमोर, आणि ते काय सांगितलंय, हलकट लोकांसमोर त्याचं स्थान नाही. जो धंद्यात चपळ आहे त्याचं स्थान राजासमोर, हलकट लोकांसमोर त्याचं स्थान नाही, असं या वचनात लिहिलेलं.